बारामतीत झालेल्या विमान अपघातात अजितदादांचं निधन झालं होतं. पण खरंच हा अपघात होता की घातपात होता, हा प्रश्न लोकांना पडला होता. पण आज अचानक CID तपासातून अशी नवीन माहिती समोर आली, ज्यामुळे ज्या लोकांच्या डोळ्यातून पाणी येत होतं त्या लोकांच्या डोळ्यात आता प्रचंड राग दिसायला लागलाय. आजची जी बातमी आहे ती अतिशय धक्कादायक आहे. कारण की कालपर्यंत दादा आहेत, दादा जिवंत आहेत, दादा परत आले अशी चर्चा सुरू होती. पण आज CIDच्या तपासात एक असं मोठं नाव समोर आलं, जे नाव ऐकल्यानंतर सगळ्यात आधी लोकांच्या डोळ्यातलं पाणी थांबलं. कार्यकर्ते रडायचे बंद झाले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आता तीव्र रागाची भावना दिसून आली. सह्याद्रीचा वाहक अजितदादा आपल्यात नाही हे 100% खरं आहेत. पण कालपर्यंत दादा जिवंत आहेत, दादा परत आले, बारामतीत ते आले अशी सगळी खोटी माहिती दाखवली जात होती. कारण खरी माहिती दाबून टाकली होती. हा अपघात झाला ज्या दिवशी दुर्दैवी प्रकार घडला, त्या दिवशी दादा अनंतात विलीन झाले हे आपल्याला मान्य करावं लागेल. पण या घटनेचा सूत्रधार कोण होता, या अपघातामध्ये कोणाचा हात होता, ही बातमी कधीच पुढे आली नाही. कारण की ही बातमी दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला. लोकांना फक्त दाखवण्यात आलं दादा जिवंत आहे, दादा येणार, दादांचा चमत्कार झाला असं दाखवून लोकांचं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न झाला. पण खरा मुद्दा बाजूलाच राहिला. तो मुद्दा होता या अपघाताचा सूत्रधार कोण, हा अपघात घडवण्यामागे कोणाचा हात होता. आणि अखेर CIDने या सगळ्या गदारोळात असा एक तपास केला आणि या तपासात असे काही मुद्दे समोर आले ज्यावरून तो मास्टरमाइंड आता समोर आलाय. मास्टरमाइंडला पकडलंय, त्याला होणार कठोर शिक्षा. एक असं मोठं नाव समोर आलंय ज्याचा विचारच कोणी केला नव्हता. लोक म्हणत होता एक व्यक्ती दादांच्या अगदी जवळ होती, दादा जसं म्हणतील तसं ती व्यक्ती करायची, खूप मोठं पद देखील या व्यक्तीला दिलं होतं. पण हा व्यक्ती असं कसं करू शकतो? जेव्हा CIDनं नाव समोर आणलं तेव्हा लोकांना असे प्रश्न पडू लागले होते. मग कोण तो व्यक्ती आहे जो दादांच्या अगदी जवळ होता, त्यानेच दादांचा अपघात घडवून आणला असं तपासात समोर आलंय. काय कठोर शिक्षा आता होते आहे पहा. सुरुवातीला अपघात तांत्रिकरित्या झाला होता असं सांगण्यात आलं, म्हणजे वैमानिकाची चूक होती असं भासवलं गेलं. लोकांनी तेवढं समाधान झालं नाही. कारण की टीव्हीला बातमी आली आपले दादा गेले. लोकांचा भरोसा बसत नव्हता, त्यामुळे बातम्या फिरू लागल्या. 29 तारखेला दादांचा अंत्यविधी झाला. तेव्हापासून आजपर्यंत दादा जिवंत आहे, दादा परत येणार अशा बातम्या नेहमीप्रमाणे दाखवल्या गेल्या. लोकांना भ्रमित करण्यात आलं. हे खोटं दाखवलं जात होतं, त्यामुळे खरी माहितीकडे कोणाचंच लक्ष लागत नव्हतं. ती खरी माहिती होती अपघात खरोखर झालाय, दादा आपल्यात नाही हे वास्तव मान्य करणं लोकांना पटत नव्हतं. पण हे घडण्यामागे कोण कारणीभूत होता, याचा मास्टरमाइंड कोण होता, संशयाची सुई कोणावर जात होती, ही बातमी कधीच दाखवली नाही. पण जसा जसा काळ सरकला आणि जेव्हा मंत्र्यांनी CIDला आदेश दिला, CIDने जे काम केलं त्यांनी असं सत्य बाहेर काढलं ज्यामुळे राज्यात खळबळ उडाली. कालपर्यंत सगळ्या बातम्या आल्या होत्या, त्या सगळ्या बातम्या खोट्या ठरल्या. वैमानिकाची चूक होती, वैमानिकाला धावपट्टी दिसली नाही म्हणून अपघात झाला हे सांगितलेलं कारण 100% खोटं निघालंय. जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू होता तेव्हा सगळ्यांना माहीत आहे 28 तारखेला सकाळी अपघात झाला. लोकांना 28 तारखेला सकाळपासून आजपर्यंत काय झालं हे माहीत आहे. पण 27 तारखेच्या मध्यरात्री काय झालं होतं याची कल्पनाच कुणालाच नव्हती. खरं तर प्लॅनिंग याचा 27 तारखेच्या रात्री झालं होतं. 27 तारखेच्या रात्री काय झालं हे कुणालाच माहिती नव्हतं. लोकांना दाखवलं गेलं 28ला 8 वाजता विमान उडालं, 8:45 बारामतीला कोसळलं. 45 मिनिटात काय झालं हे दाखवलं, विमान कसं पडलं हे सांगितलं. त्यानंतर बातम्या वेगळ्याच दाखवल्या गेल्या. दादा जिवंत, दादा परत येणार अशा प्रकारची जे आहे त्या बातम्या दाखवल्या गेल्या. पण ही चर्चा सुरू का झाली, की ही चर्चा कोणी सुरू केली होती असा संशय येत होता. आणि अखेर तो मास्टरमाइंड आता समोर आलाय. बातम्यांमध्ये खोटं दाखवलं गेलं, खरी बातमी दाबून टाकण्यासाठी, खऱ्या बातमीवर लक्ष जाऊ नये म्हणून लोकांना भ्रमित करण्यात आलं. आणि अखेर एका व्यक्तीला आता त्या ठिकाणी समोर नाव आलेलं आहे. मग तो खरंच अपघात होता की केवळ तांत्रिक चूक, की एखाद्या थंड डोक्याने रचलेला मास्टर प्लॅन? 27 तारखेच्या त्या रात्री अशा कोणत्या घटना घडल्या, कोणाकोणाचा कोणाला फोन आला ज्यामुळे दादा गाडीने न जाता विमानात बसले, एका नेत्याची कशा पद्धतीने त्याला अडकवण्यात आलं, सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, 28 तारखेला काय झालं त्यानंतर आजपर्यंत काय झालं हे सगळ्यांना माहीत आहे. पण 28 तारखेच्या आधी म्हणजे 27 तारखेला रात्री काय घडलं होतं याची कल्पनाच कोणालाच नव्हती. खरं तर प्लॅनिंग याचा 27 तारखेच्या रात्री झालं होतं. 27 तारखेच्या रात्री काय झालं हे कुणालाच माहिती नव्हतं. लोकांना दाखवलं गेलं 28ला 8 वाजता विमान उडालं, 8:45 बारामतीला कोसळलं. 45 मिनिटात काय झालं हे दाखवलं, विमान कसं पडलं हे सांगितलं. त्यानंतर बातम्या वेगळ्याच दाखवल्या गेल्या. दादा जिवंत, दादा परत येणार अशा प्रकारची जे आहे त्या बातम्या दाखवल्या गेल्या. पण ही चर्चा सुरू का झाली, की ही चर्चा कोणी सुरू केली होती असा संशय येत होता. आणि अखेर तो मास्टरमाइंड आता समोर आलाय. बातम्यांमध्ये खोटं दाखवलं गेलं,
खरी बातमी दाबून टाकण्यासाठी, खऱ्या बातमीवर लक्ष जाऊ नये म्हणून लोकांना भ्रमित करण्यात आलं आणि अखेर एका व्यक्तीला आता त्या ठिकाणी समोर नाव आलेलं आहे. मग तो खरंच अपघात होता की केवळ तांत्रिक चूक की एखाद्या थंड डोक्याने रचलेला मास्टर प्लॅन? 27 तारखेच्या त्या रात्री अशा कोणत्या घटना घडल्या? कोणाकोणाचा कोणाला फोन आला ज्यामुळे दादा गाडीने न जाता विमानात बसले? एका नेत्याची कशा पद्धतीने त्याला अडकवण्यात आलं? सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, 28 तारखेला काय झालं त्यानंतर आजपर्यंत काय झालं हे सगळ्यांना माहीत आहे. पण 28 तारखेच्या आधी म्हणजे 27 तारखेला रात्री काय घडलं होतं याची कल्पनाच कुणालाच नव्हती. खरं तर प्लॅनिंग याचं 27 तारखेच्या रात्री झालं होतं. 27 तारखेच्या रात्री काय झालं हे कुणालाच माहिती नव्हतं. लोकांना दाखवलं गेलं 28ला 8 वाजता विमान उडालं. 8:45 बारामतीला कोसळलं. 45 मिनिटात काय झालं हे दाखवलं. विमान कसं पडलं हे सांगितलं. त्यानंतर बातम्या वेगळ्याच दाखवल्या गेल्या. दादा जिवंत, दादा परत येणार, अशा प्रकारची जे आहे त्या बातम्या दाखवल्या गेल्या. पण ही चर्चा सुरू का झाली, की ही चर्चा कोणी सुरू केली होती असा संशय येत होता. आणि अखेर तो मास्टरमाइंड आता समोर आलाय. बातम्यांमध्ये खोटं दाखवलं गेलं. खरी बातमी दाबून टाकण्यासाठी, खऱ्या बातमीवर लक्ष जाऊ नये म्हणून लोकांना भ्रमित करण्यात आलं आणि अखेर एका व्यक्तीला आता त्या ठिकाणी समोर नाव आलेलं आहे. मग तो खरंच अपघात होता की घातपात होता? खरंच त्या दिवशी त्या प्रकरणात काही काळबेरं होतं का? 27 तारखेला म्हणजे अपघात होण्याच्या आदल्या रात्री नेमकं कोणत्या अशा 3 घटना घडल्या? नेमकं काय गोपित हालचाली घडल्या की ज्यामुळे दादांचा अपघात घडला? हा घात घडवला गेला की आपोआप घडला? सगळ्या गोष्टी CIDच्या तपासात समोर आलेल्या आहेत. पहा, दादा जिवंत नाहीयेत हे 100% खरं आहे आणि दादा परत येऊ शकत नाही हे अंतिम सत्य आहे. पण दादांचा अपघात कोणी घडवला, कोण मास्टरमाइंड होतं हे जाणून घेणं अगदी गरजेचं होतं. म्हणून मुख्यमंत्र्यांनी CIDला आदेश दिले आणि CIDनं हा अतिशय अकल्पनीय असा तपास केला. या तपासात 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या ज्या 27 तारखेच्या रात्री घडल्या होत्या. कोणालाच माहिती नव्हत्या या गोष्टी. ज्या 27ला मध्यरात्री घडल्या त्या कुठल्या टीव्हीवर आल्या नाहीत, ना कुठल्या पेपरला. फक्त येत होतं दादा जिवंत आहे. याच्या पलीकडे लोकांना काहीच माहिती नव्हतं, कारण की हे सत्य दाबण्याचा प्रयत्न झाला आणि अखेर ते सत्य आज समोर आलं. मग खरंच हा अपघात होता की केवळ तांत्रिक चूक की एखाद्या थंड डोक्यानं रचलेला मास्टर प्लॅन? 27 तारखेच्या त्या रात्री अशा कोणत्या घटना घडल्या? कोणाकोणाचा कोणाला फोन आला ज्यामुळे दादा गाडीनं न जाता विमानात बसले? एका नेत्याची कशा पद्धतीने त्याला अडकवण्यात आलं? सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, 28 जानेवारीला काय झालं त्यानंतर आजपर्यंत काय झालं हे सगळ्यांना माहीत आहे. पण 28 जानेवारीच्या आधी म्हणजे 27 जानेवारीला रात्री काय घडलं होतं? त्या काळ रात्रीचा प्रत्येक सेकंद, प्रत्येक हालचाल, त्या पाठीमागे दडलेला तो चेहरा आज आपण उलगडणार आहोत. आज आपण पाहणार आहोत की एक कणखर नेतृत्व, राज्याचा लोकनेता कसा एका अदृश्य जाळ्यात अडकवला गेला. तयार रहा. आपण एका घटनेची माहिती उघड करत आहोत जी कुठल्याही टीव्हीवर तुम्हाला आजपर्यंत पाहायला मिळाली नाही, जी कुठल्याही पेपरमध्ये वाचायला मिळाली नाही. ही माहिती तुम्हाला नक्की विचार करायला भाग पाडेल, कारण की खरंच राजकारण ही खूप वांगाळ गोष्ट असते असे दादा एकदा म्हटले होते आणि अगदी ते कसं खरं ठरलंय. चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. 28 जानेवारीला बारामतीत विमान अपघात घडला. दादा गेले, पण संशय बळावत होता. बातम्या आल्या दादा जिवंत आहेत, बातम्या पसरवल्या दादा परत आहेत. पण खरा गेम झाला तो आदल्या रात्री म्हणजे 27 जानेवारीला. 28 जानेवारीला काय घडलं हे सगळं माहीत आहे, पण 27 जानेवारीला देवगिरी बंगल्यावर काय सुरू होतं याची कल्पनाच कुणाला नव्हती. अजितदादा 27 तारखेला त्या दिवशी नेहमीपेक्षा थोडे जास्त शांत होते. त्यांच्या सोबत असलेल्या एका विश्वासू कर्मचाऱ्याच्या मते दादांनी त्या दिवशी सगळ्या खाईल वेळेत पूर्ण केल्या. त्यांनी आपल्या ड्रायव्हरला बोलावून स्पष्ट सूचना दिल्या. उद्या आपण सकाळी 5 वाजता रस्ते मार्गाने साताऱ्याला निघायचे. गाडीची तपासणी करून ठेव. दादांना रस्ते प्रवास प्रचंड आवडायचा. गाडीतून जाताना वाटेत लागणारी गावे, तिथे भेटणारी लोक सगळे त्यांना आवडायचं. ड्रायव्हरने सर्व गाड्यांची पाहणी केली, टायरची हवा चेक केली, सगळे झालं. पण रात्री 10च्या सुमारास दादा आपल्या बेडरूममध्ये जात असतानाच त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली आणि इथूनच या कथेचं रहस्यमय वळण सुरू झालं. तो फोन कोणाचा होता हे आजही एक मोठं गुपित आहे. पण तिथे उपस्थित असलेल्या एका सुरक्षा रक्षणानं दिलेल्या माहितीनुसार फोन उचलल्यानंतर दादांच्या चेहऱ्याचे भाव अचानक बदलले. जो माणूस काही वेळापूर्वी शांत होता तो अचानक अस्वस्थ झाला. फोनवरचा संवाद जवळपास 15 मिनिटं चालला. दादांचा आवाज मधून चढत होता तर ते गंभीरपणे ऐकत होते. इतकी घाई करण्याची गरज आहे, मी परत आल्यावर बघतो, हे दादांचे वाक्य त्या सुरक्षा रक्षणाने स्पष्टपणे ऐकले. पण समोरून कदाचित असा काहीतरी दबाव टाकला गेला की दादांना आपला पवित्रा बदलावा लागला. फोन संपल्यावर लगेच दादांनी मंत्रालयातील एका वरिष्ठ सचिवांना फोन लावला. विषय होता एका विशिष्ट फाईलचा
आता प्रश्न असा पडतो की निवडणुकीच्या धामधुमीत अशी कोणती फाईल होती की जिच्यासाठी एका उपमुख्यमंत्र्याला रात्री उशिरापर्यंत अस्वस्थ व्हावे लागले. इकडे देवगिरी बंगल्यावर दादांची अस्वस्थता वाढत होती. त्यांना सांगण्यात आलं ती फाईल तुमच्या कार्यालयातून गायब आहे, ती शोधण्याचं काम सुरू आहे. जर दादा पहाटे रस्ते मार्गाने निघायचे असतील तर ती फाईल रात्री मिळणं आवश्यक होते, जेणेकरून स्वाक्षरी करून सही करून ते मोकळे होणार होते. सही करण्यासाठी ते थांबले होते, पण ती फाईल आलीच नाही. आली पण खूप उशिरा आली आणि त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी विमानाने गेले अशी एक पुरावा समोर आलाच होता. पण तेवढ्यात ज्या रात्री त्यांचं विमान ठीक झालं होतं त्या विमानात जिथे लावलं होतं तिथे रमेश नावाचा एक इंजिनियर शेवटचा पाहिला गेला. रमेश हा विमानाची तपासणी करणारा एक इंजिनियर होता. त्यांनी ती तपासणी केल्यानंतर तो इंजिनियर तिथून गायब झाल्याची माहिती देखील मिळाली होती. आणि अखेर संशयाची सुई आता रोहित पवारांनी जसं सांगितलं होतं, पूर्व विदर्भातील एक प्रभावशाली नेता असा उल्लेख त्यांनी केला होता, तर प्रमोद हिंदूराव यांनी तर थेटच नाव घेतलं, प्रफुल्ल पटेल. प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत, ज्यांचे दिल्लीतील सर्वोच्च नेत्राशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. तपासातून एक धक्कादायक गोष्ट समोर येते. प्रफुल्ल पटेलांनी दादांना त्यावेळी तीन वेळा फोन केला होता. पटेलांचा आग्रह होता की फाईलवर सही करून झाल्याशिवाय मुंबई सोडू नका, अशी माहिती त्या दादांच्या निकटवर्तीयांनी दिलेली आहे. मग ते विमान हवेत हे झालं आणि हवेत विमान झेपावल्यानंतर जे आहे ते प्रकरण पुढे झालं, सगळ्यांना माहिती होतं. पण रोहित पवार आणि दादांचे एक निकटवर्तीय हिंदूराव यांनी डायरेक्ट नाव घेतल्यामुळे आता संशयाची सुई पटेलांकडे आल्याची त्या ठिकाणी बोललं जात आहे. आता यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? रोहित पवारांनी उपस्थित केलेले मुद्दे रास्त आहे का? या संपूर्ण कटाचं सूत्रधार नक्की कोण असेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा.